राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण या 22 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे, ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी दिली जाणार। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची पण शेती या 22 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे, ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार व या पहिल्या टप्प्यामध्ये या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार व बाकी जे उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी राहतील त्या पूर्णपणे शेतकऱ्यांना 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। मग जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला रक्कम मिळणार, नाहीतर तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। तर चला तुमच्या समोर मांडतो मी ती 22 जिल्ह्याची यादी। कोणते आहेत ते 22 जिल्हे, त्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी वाटप चालू होणार असून त्यांच्या खात्यामध्ये आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील करण्यात येणार आहे। पीक विमा योजनेची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे, ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पैसा पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार। पण त्यापूर्वी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती जालना जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार। आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार। दुसरा जिल्हा तुमचा असणार आहे छत्रपती संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी, पीक विमा योजना तुम्हाला पण या ठिकाणी मिळणार। तिसरा जिल्हा आपला असणार आहे बीड जिल्हा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये असाल किंवा बीड जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल किंवा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण आता पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धाराशिव। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा योजनेचा फायदा या ठिकाणी मिळणार। समोरचा जिल्हा आपला असणार आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी समोर आला। तर चला समोरचा जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पीक विमा या ठिकाणी आजच आणि या उद्याच या 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार। जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पण पीक विमा योजनेची रक्कम या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही हस्तांतरित होऊन जाईल। त्यामुळे चिंता काय करू नका, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे छत्तीसगड। छत्तीसगड झाल्याच्या नंतर तुमचा समोरचा जिल्हा असणार आहे अहिल्यादेवी नगर। जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल, जर अहिल्यादेवी नगरमध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल किंवा तुमची शेती अहिल्यादेवी नगरमध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या पण आता या ठिकाणी तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार। आणि जे उर्वरित शेतकरी राहतील, म्हणजे जर तुमचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला रक्कम या ठिकाणी तुम्हाला जो योजनेचा लाभ आहे, तुम्हाला जी पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी मिळणार ती मिळणार 25 दिवसानंतर। म्हणून काळजीपूर्वक यादी बघून घ्या, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला या ठिकाणी या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी मिळणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते। तर ती प्रतीक्षा किती दिवसाची, तुम्हाला प्रतीक्षा किती दिवसाची करावी लागणार, तर ती तुम्हाला करावी लागणार 25 दिवसाची। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते पीक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी। तर चला बघूया समोरचा जिल्हा कोणता आहे। अकोला जिल्हा। जर तुम्ही अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल, अकोला जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, अकोला जिल्हा जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार। 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। म्हणून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आला मोठा आनंदाचा क्षण। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी रक्कम दिली जाणार। पीक विमा योजना वितरण त्यांच्या पण जिल्ह्यामध्ये
जिल्ह्यामध्ये केले जाणार. म्हणून जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण रक्कम या ठिकाणी प्राप्त होणार 2 ते 3 दिवसामध्ये. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे आपला नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण आला असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठी आनंदाची बातमी समोर आली. पुणे जिल्हा. आता समोरचा जिल्हा असणार आहे आपला पुणे जिल्हा. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण आता रक्कम या ठिकाणी मिळणार. पीक विमा योजना तुमच्या पण खात्यामध्ये या ठिकाणी पडणार. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. पुणे जिल्हा झाल्याच्या नंतर आता समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नागपूर जिल्हा. जर तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, नागपूर जिल्हा जर तुमचा असेल किंवा तुमची शेती नागपूर जिल्ह्यामध्ये असेल तर तुमचं पण नाव या यादीमध्ये आलं असून आता तुम्ही पण या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकले गेलेलं आहे. तुम्हाला पण पहिल्याच टप्प्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळणार आहे. समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे सोलापूर जिल्हा. जर तुमचा सोलापूर जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची पण शेती सोलापूरमध्ये असेल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार आहे. समोरचा जिल्हा असणार आहे आपला धुळे जिल्हा. जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल, धुळे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती धुळे जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण रक्कम या ठिकाणी प्राप्त केली जाणार आहे. तर चला बघूया काय तालुके पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 12 तालुके पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जर तुमचं जिल्ह्याचं नाव आलं नाही किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आलं, जर तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर तुम्हाला पण पैसे या ठिकाणी मिळणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुमच्या तालुक्याचं नाव येईलच. जर ते पण नाही आलं तर तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. तर चला बघूया कोणते आहेत ते 12 तालुके, ज्या 12 तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक दिलासा. पीक विमा योजनेची रक्कम या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये कधीही जमा होऊ शकते. तर चला बघूया कोणते आहेत ते 12 तालुके, ज्या 12 तालुक्यामध्ये या ठिकाणी पीक विमा वितरणाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे. यामध्ये पहिला तालुका असणार आहे तुमचा संभाजीनगर. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर तालुक्यामध्ये राहत असाल, तुमचा तालुका जर संभाजीनगर असेल तर तुमच्या पण खात्यामध्ये वितरणाला सुरुवात होऊ शकते. तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी पडू शकते. समोरचा जिल्हा आपला असणार आहे, समोरचा तालुका असणार आहे आपला गेवराई तालुका. जर तुमचा गेवराई तालुका असेल किंवा तुम्हाला पण गेवराई तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार. आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी जे 12 तुम्हाला तालुके सांगणार आहे, जे 12 तालुके व हे 22 जिल्हे, जर तुम्ही या 22 जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेचा पहिला टप्पा मिळणार. जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 तालुक्याच्या यादीमध्ये, 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे किंवा तुमचं तालुका या 12 तालुक्यामध्ये आहे की नाही असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट करा तुमचा तालुका कोणता आहे किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे. जर तुमच्या तालुक्याचं नाव या 12 तालुक्यामध्ये आलं तर तुम्हाला रक्कम मिळणार किंवा जर तुमचं जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यामध्ये आलं तरच तुम्हाला रक्कम मिळणार. म्हणून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून उत्तर देऊ की तुमचा तालुका किंवा तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही आणि तुम्ही यासाठी पात्र आहे की नाही किंवा तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते. तर कमेंट करायला विसरू नका. त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही प्रत्युत्तर देऊन पूर्णपणे माहिती कळवली जाईल. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा. या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी रक्कम मिळून जाणार. जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यामध्ये आलेला असाल तर लगेच कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.